मित्रांनो, महत्त्वाची बातमी आहे। आरोग्य कर्मचाऱ्यांचा मुद्दा आमदार श्वेताताई महाले यांनी विधानसभेत उपस्थित केला आहे। आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन बायोमेट्रिक किंवा फेस रीडिंग प्रणालीद्वारे अदा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। हा निर्णय रद्द करण्यात यावा, कारण की अनेक कर्मचारी, बहुतांशी आरोग्य कर्मचारी हे वाड्यावस्त्यावर व डोंगराळ भागामध्ये 24 तास आरोग्य सेवा देतात। त्या ठिकाणी नेटवर्कची समस्या आहे। नेटवर्क नसल्यामुळे त्यांना बायोमेट्रिक व फेस रीडिंग प्रणालीद्वारे हजेरी नोंदवण्यास अडचण येत आहे। त्यामुळे हा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मोठी मागणी आमदार श्वेताताई महाले यांनी केली आहे। चला बघूया या संदर्भातील सविस्तर व्हिडिओ। काय म्हणाले आमदार श्वेताताई महाले? श्वेता महाले महोदय, राज्यातील आरोग्य विभागाचे कर्मचारी हे आपल्या आरोग्य विभागाचा कणा आहे। कोविड काळामध्ये आपल्या सर्वांना याची प्रचिती आलेली आहे। कोरोना काळात आपल्या व आपल्या कुटुंबाची पर्वा न करता राज्यातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस सेवा दिलेली आहे व काहींना आपल्या जीवाला सुद्धा या ठिकाणी मुकावे लागलेले आहे। अध्यक्ष महोदय, 1 एप्रिल 2025 पासून आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे वेतन बायोमेट्रिक व फेस रीडिंग हजेरीनुसार अदा करावे असे आदेश झालेले आहेत। परंतु सदर कर्मचारी हे तांत्रिक व क्षेत्रीय कर्मचारी असून त्यांच्या सेवा ह्या तांडावस्ती, गावे व इतर ठिकाणी सतत बदलत असतात। त्यांचे कामाचे तास अनिश्चित असून अनेक प्रसंगी तातडीची व तत्काळ वैद्यकीय सेवा सुद्धा त्यांना द्यावी लागत असून ते 24 तास कार्यरत असतात। त्याचसोबत रिक्त असलेली पदे व उपलब्ध असलेले अपुरे मनुष्यबळ यामुळे बऱ्याच ठिकाणी कर्मचाऱ्यांकडे एकापेक्षा जास्त जागेचा प्रभार आहे। बऱ्याच ठिकाणी दुर्गम व डोंगराळ भाग असल्यामुळे अशा भागात नेटवर्क उपलब्ध राहत नाही। तसेच ग्रामीण भागामध्ये उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा ते सेवा देत असतात। तरी क्षेत्रीय आरोग्य कर्मचारी यांना बायोमेट्रिक व फेस रीडिंग उपस्थितीनुसार वेतन देणे हा निर्णय रद्द करण्याचे आदेश अध्यक्ष महोदय आपण संबंधित खात्याला करावे, असे मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपल्याला सांगू इच्छिते।